हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण छान अशी जी ट्रेंडिंग बाही आहे ती बघणार आहोत. तर ही अगदी साधा सिंपल सिल्क साडीमधला ब्लाऊज पीस आहे, तो मी इथं बघू शकता. अशा पद्धतीने मी घेतले. याचं रुंदी उंची किती घ्यायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं थंबनेलवर तुम्ही जो फोटो बघितला त्यानुसार आपली बाही आहे. मी इथं डबल करून घेतलं, म्हणजे दोन्ही पण बाह्यासाठी आपल्याला छान असं आपण एकदाच कटिंग करून घेणार आहे दोन्ही पण बाहींसाठी. तर अशा पद्धतीने मी याला असं फोल्ड करून घेतलं. इकडनं हा फोल्ड कपडा आहे, याला आपण कट पण करून घेऊ शकतो, कारण दोन्ही बाह्यांसाठी वेगवेगळं पॅटर्न आपल्याला इथं तयार करायचंय. आता इथे बघा याची उंची किती आहे ते बघते मी. इथं मी 16 इंचाचा कपडा घेतला. आपल्याला इथे एवढाने घ्यायचा आहे, तर मी जो आहे दाखवते मी. इकडनं बघितलं तर इकडनं पण 16 बाई 16चा कपडा आहे, पण आपल्याला एवढा नाही लागत. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा कमी असेल तरी घेतला तरी चालतो. हा जेवढा माझ्याकडे शिल्लक राहिला ब्लाऊज शिवून तेवढा मी इथं घेतलेला आहे. आता इथे बघा सांगते मी किती पाहिजे म्हणून. इथं मी याला फोल्ड करून घेतलं, बरोबर. हे बघा या पद्धतीने याला फोल्ड करून घेतलं. फोल्ड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथून 14 इंच आपण इथं कपडा जो आहे तो ठेवणार आहे. इथं 14 इंचावर मी मार्किंग करून घेतलं बघा. अशा पद्धतीने हे 14 इंचाचं मार्किंग आहे. आता या पद्धतीने ह्या साईडनी पण थोडंसं मार्क करून घेते. 14 इंचाचं मार्क करून घेतल्यानंतर इथं जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही 13 इंचाची पण उंची जी आहे ती टाकू शकता. आता ह्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे, पाहू शकता 7 इंच. हे बघा ह्या साईडने आपल्याला इथं फोल्ड आपण घेतलंय 7 इंच. या पद्धतीने 7 इंचावर इथं मार्क केलं आणि ह्या उंचीवरती आपण इथं घेतलं 4 इंच. अशा पद्धतीने हे 4 इंच. आता हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथं लक्षात ठेवा, मी दोन्ही पण बाह्यांसाठी कपडा इथं फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही सिंगल पण बाही या पद्धतीनेच कट करू शकता. या पद्धतीने आपल्याला इथं आपण ही लाईन ओढून घेतली. इथं थोडंसं फक्त आपल्याला काय करायचं आहे, असा छान असं इथं थोडंसं एकदम सरळ लाईन न देता याला बघा सरळ लाईन आधी मारली, त्याच्यानंतर इथं छान असं आपल्याला थोडंसं गोल राऊंडमध्ये नॉर्मल अशा पद्धतीने हा पॉइंट इकडं जोडायचा आहे. आता याला कट करून घेऊ आपण. बघा या पद्धतीने आपण इथं हा कपडा कट करून घेतला. आता दोन्ही पण बाह्यांसाठी आहे, तर आपल्याला इथं आता हे वेगवेगळं करून घ्यावं लागेल. एक एक बाहीचं मी एक बाही तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. अशा पद्धतीने आता हे कट करून घ्यायचं. बघितलं, अशा पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय बघा, दोन्ही साईडच्या दोन बाह्या. तर जो आपला 7 इंचाचा कपडा होता हा फोल्ड होता. आता हा किती झाला आपला 7 आणि 7 14 इंच, बरोबर. तर जो आपण 7 इंचाचा साईडने कपडा होता तिथे आपल्याला ही या पद्धतीने असं फोल्ड करून बघा या पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आपल्याला. आपण इथे ही पट्टी अशी फोल्ड करून घेतली, तशीच ही पण पट्टी फोल्ड करते. पण या पद्धतीने याला इथं फोल्ड करून घेतलं. याला फोल्ड करून घेतल्यानंतर तुम्हाला जी पण लेस असेल टाकायची ती तुम्ही इथं टाकू शकता. तर मी इथं ही जी लेस आहे बघू शकता, ही मी इथं याला टाकणार आहे. या पद्धतीने याला टाकून घेणार आहे. तर मी याच्यावरतून ही
आपण याला बाही जी आहे ही आपण जी लेस आहे ती या पद्धतीने याला अटॅच करून घेतली, बरोबर. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता आपल्याला इथे चुनी मारायची आहे, हे बघा. तर ही तुम्ही इकडनं पण मारू शकता किंवा इकडनं पण मारू शकता. म्हणजे ही चुनीची जी ही आहे फोल्ड करण्याची पद्धत, तुम्ही इकडनं पण एक तर मारू शकता किंवा इकडनं मारू शकता, कोणत्याही साईडनी तुम्ही मारू शकता. तर आपण ह्या अशा पद्धतीने ही चुनी मारायला सुरुवात करू. अशा पद्धतीने आपण एक साईडनी मारल्या, आता दुसऱ्या साईडनी पण मारून घेऊ. तर बघा आपण दोन्ही साईडनी ही चुनी मारून घेतली. आता आपल्याला इथं काय करायचंय, बाहीचं पॅटर्न घ्यायचंय जे आपण तयार करून घेतलेलं आहे. बघा हे आपण बाहीचं पॅटर्न इथं तयार करून घेतलेलं आहे, बरोबर. आता इथे या बाहीला काय करायचं, जो मधला सेंटर आहे तो आपण इथं काढून घेतलेला आहे बाहीचा. आता ह्या सेंटर पासून आपल्याला इथून 2 इंच अंतरावर एक मार्क करायचं. दोन्ही पण साईडनी एक 2 इंचावर करायचं आणि दुसरं 3 इंचावर करायचं. ह्या पॉइंट पासून आपल्याला आता 3 इंचावर मार्क करायचं आणि ह्या साईडनी 3 इंचावर, एक 2 इंचावर करायचं आणि एक 3 इंचावर करायचं, असं मार्क करून घ्यायचं. तर आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची इथून. बघा या पद्धतीने. आपण चुनी मारेली तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आणि जो पण मधल्या सेंटरला जो कपडा आपला उरणार तो आपल्याला इथं बारीक चुनी मारून. बघा अशा पद्धतीने आपण ही फायनली बाही जोडून घेतली. तर एक्स्ट्राचं असलेलं जी आहे ते मी इथं कट करून टाकते, बाही जोडायला प्रॉब्लेम येईल म्हणून. त्याने हे एक्स्ट्रा झालेला सगळं कपडा आपण इथे कट करून टाकायचा. बघा या पद्धतीने आपण बाही जोडून घेतली. तर ही बघा अशी दिसणार आहे. तर छान अशी आपण बाही जी आहे ती इथं या पद्धतीने हा पॅटर्न जोडून घेतला. तुम्ही बघू शकता अगदी सिल्क साडी आहे आणि त्या सिल्क साडीवरती आपण या पद्धतीने हे जोडून घेतलं. ज्यावेळेस आपण हे हातामध्ये बाही टाकू त्यावेळेस ही बरोबर आणि परफेक्ट अशी बसणार आहे. आता ही बाही ब्लाउजला कसा जॉईंट करायचा ते पाहू. आता इथे सगळ्यात पहिले याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा तर आपला जो कट आहे तर तो आपल्याला दिसतोय बरोबर. आता खोल भाग लक्षात ठेवायचा, जो आपण अगोदर बाही तयार करून घेईल त्याचा खोल भाग हा चेक करायचा आणि या पद्धतीने जो आपण ब्लाउजचं पॅटर्न तयार केलेला, ब्लाउज स्टिच केलेला, या पद्धतीने शोल्डर वर शोल्डर अशा पद्धतीने हे बाही ठेवायची.
बाही जॉईन करून घेतली आणि त्याच्यानंतर आपली बाही या पद्धतीने दिसणार आहे. तर बघू शकता किती सुंदर आपण इथं जॉईन करून घेतली आहे बाही. आता ही हातात टाकल्यावरती कशी दिसेल ते मी दाखवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.